आता डिसेंबर महिना चालू आहे। डिसेंबर महिन्यामध्ये मेथीच्या भाजीचा सीझन चालू आहे। ऑक्टोबर महिन्यापासून मार्केटमध्ये मेथीच्या भाजीची सुरुवात होते ती जानेवारीच्या एंडपर्यंत। सुरुवातीला महाग असते, नंतर स्वस्त होऊन ह्या महिन्यापर्यंत खूप स्वस्त होते आणि मार्केटमध्ये प्रत्येक शेतकऱ्याजवळ ही भाजी असतेच आणि बेभाव पण। आपल्याला खरेदी करताना कंट्रोल तर होतच नाही, सगळ्या भाज्यांसोबत ह्या पण भाजीची खरेदी असतेच। घेताना पण विचार असतोच की कितीचा वेळ लागतो ही भाजी बनवायला, पटकन होणारी आणि हेल्दी पण असते। कधी मोकळी तर कधी रस्सा, तेच दोन प्रकारच्या। पण आजची ही भाजी वेगळ्या टाईपची आहे, दोन भाज्यापेक्षाही वेगळ्या पद्धतीची। ह्या भाजीसाठी ना डाळ ना शेंगदाणा कूट, जरा हटकेच आहे। अवघ्या 5 मिनिटात तयार होणारी राजश्री रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आता बनवूयात लसूण मेथी भरडा भाजी। ही 250 ग्रॅम भाजी आहे। निसून निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। ही भाजी बनवायला पण सोपी आहे। आता बनवायची भाजी, गॅस ऑन करून त्यावरती कढई ठेवायची। कढई गरम झाली की त्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकायचे। ही लसूण मेथी असल्यामुळे भरपूर लसूण आहे, तो वाटून न घेता अशा पद्धतीने कट केला। तो ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे। तो ब्राऊन झाला की त्यामध्ये कट केलेली मेथी टाकायची। भाजी तेलामध्ये फ्राय करताना अर्धीच घालायची आहे, अर्धी तशीच ठेवायची। अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित फ्राय करायचे आहे। आणि त्यावरती झाकण लावायचं नाही, कारण भाजीचा कलर चेंज होतो। ही भाजी पटकन वापल्या जाते म्हणून झाकायचं नाही। आता हे सगळं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित 2 मिनिटे। मेथीची भाजी ही 2 मिनिटे फ्राय केली। आता त्यामध्ये 150 ग्रॅम बेसन पीठ ॲड करून परत 2 मिनिटे फ्राय करायचं। 2 मिनिटे झाली की ह्यामध्ये अर्धी बाजूला ठेवलेली भाजी ॲड करायची आणि फक्त 1 मिनिटे वाफवून घ्यायची आहे। पहा कशी मस्त वेगळ्या टाईपची ही भाजी, कशासोबत पण छान लागते, भाकरी चपाती किंवा पराठेसोबत पण ही भाजी 2 दिवस चांगली राहते। तुम्ही ही भाजी प्रवासाला पण घेऊन जाऊ शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।